नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. परभणी जिल्ह्यासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक आणि सेवा धोरण 2025 अंतर्गत परभणी जिल्ह्याचा उदयोन्मुख जिल्हा म्हणून समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाला आहे. नवीन धोरणानुसार परभणी जिल्ह्याचा समावेश झोन 1 मध्ये करण्यात आला आहे. नवीन धोरणाअंतर्गत झोन 1 मध्ये देशाच्या सरासरीपेक्षा कमी प्रतिव्यक्ती उत्पन्न असलेले जिल्हे समाविष्ट केले आहेत. झोन 1 मध्ये समाविष्ट झाल्यामुळे परभणीतील गुंतवणूकदारांना विशेष प्रोत्साहन सवलती या मिळणार आहेत. तसेच परभणी जिल्हा D+ श्रेणीमध्ये कायम ठेवण्यात आला असून या झोनमध्ये राज्यातील सर्वाधिक औद्योगिक प्रोत्साहन सवलती दिल्या जातात. या निर्णयामुळे नवीन उद्योग, गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक मागासलेपणाचा विचार करून मुख्यमंत्री महोदयांकडे परभणीसाठी विशेष झोन दर्जाची मागणी केली होती. सदर मागणी मंजूर होऊन राज्याच्या औद्योगिक धोरणात समाविष्ट करण्यात आली आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आभार मानले आहेत. या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील उद्योग सुरू करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमाल अनुदान, कर सवलती, भांडवली सहाय्य आणि इतर प्रोत्साहनांचा लाभ मिळणार असून जिल्हा आता राज्यातील गुंतवणुकीसाठी अत्यंत आकर्षक ठिकाण ठरणार आहे. परभणी जिल्ह्यातील नागरिक, उद्योजक, युवक आणि शेतकरी वर्गाकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत असून हा निर्णय परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नववर्षाची अमूल्य भेट असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.